हॅलो अँड हाय, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग अगेन. इथे मी चालली होती आयुषला रिसीव्ह करायला आणि रिसीव्ह केल्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर बघा मम्मी किती खुश झालेली तिच्या पोराला बघून. माझा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड आणि लाड पण त्याचेच होतात माझ्या घरात. गुड. इथे आम्ही निघालेलो इव्हेंटला जायला आफ्टर पूर्ण ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर. आणि आम्ही ॲक्च्युली गेलेलो नक्षत्र विच इज इन कल्याण. आणि इथे सगळे आपापली गाडी पार्क करत करत येत होते. इथे आम्ही तिकीट आमचे पासेस रिसीव्ह झालेले. आम्ही एवढे सगळे लोक होतं. त्यात आमचे सगळे फ्रेंड्स होते, जुने फ्रेंड्स. आणि इथे आम्ही एंट्री घेत होतो. सगळे बँड्स वगैरे आम्हाला लावत होते हाताला, सो दॅट जे प्रत्येक इव्हेंटमध्ये होतं. आणि एंट्री केल्यानंतर द व्ह्यू वॉज जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अनएक्सपेक्टेड होतं, पण एक्सपेक्टेड पण होतं. बट खूप मजा आली. आता पुढे तुम्ही बघतच राहा आम्ही काय काय केलं इव्हेंटमध्ये. सो नाव लेट मी टेक यू इन टू द इव्हेंट. त्या सगळ्या पेरेंट्स लोकांना ज्यांना वाटतं की बाहेर जाऊन काय होळी मनवायची, तर ही मजा असते बाहेर जाऊन आपल्या लोकांसोबत होळी मनवायची इन इव्हेंट अँड ऑल थिंग्स. कारण खूप मजा येते, खूप वेगळं इन्व्हायरमेंट असतं, खूप वेगळी वाईब असते. आणि सेफ्टी इज ऑल्सो थिंग. तर आम्ही सेफ्टीसोबत मजा मस्ती सगळं करत होतो. या सो हा होता इव्हेंट कल्याणमध्ये नक्षत्र लॉनमध्ये विच इज रंग दे बसंती. बेस्ट फ्रेंडसोबत लहानपणीचा डान्स पार्टनरसोबत डान्स करण्यात खूप मजा आलेली. खूप म्हणजे खूप. इथे आम्हाला पी टी क्लासची आठवण आली अचानक आणि द रिदम वॉज परफेक्टली मॅचिंग इट. सो आम्ही तेच चालू केलेलं आणि खूप मजा केली, खूप डान्स केला. बच्चे बजाए ताली ताली. Let's go, let's go, let's go, let's go. ताली ताली. जीव झालं येणं सत्याचं नाही भरवस तोल हम नेचुरली काले हो चुके हैं. सिर्फ ये हुआ है काला और कोई काला नहीं हुआ है. काले काला काले हैं तो क्या हुआ दिवाले.
डार्क कलरशिवाय होळी होळी नाही आहे. आपल्या ग्रुपमध्ये एक असा नक्कीच असतो ज्याला आपण काळं निळं पांढरं करून घरी पाठवतो, ज्याच्या घरचे त्याला ओळखण्यासाठी बिलकुल मना करतात. तसं यावेळेस माझ्यासोबत झालेलं. इथे बघा, ॲक्च्युली माझी होळी होती का हळदी हे मला कळत नव्हतं, कारण दोघं मिळून मलाच रंगवत होते नुसते. एवढं की माझ्या घरचे मला ओळखायला विचार करत होते. आपकी बेटी बोले अरे शर्मा मत कोण आहे प्लीज माझा स्वयंपाक चालू आहे ना नाही नाही लावायचं आता लावायचं टिक्का लावते मी सगळ्यांना बाहेर ये. नाही बाहेर नको बोलू अगं बाहेर ये. बाहेर नको बोलू ना. इथे माझं घर खराब होईल. चल ये. मी टिक्का लावणार आहे ना तू हा, कशाला मग ये ना. टिक्का टिक्का हा, ठीक आहे. टिक्का कोणता था आजा मेरी अरे हा कुठे गेला आदित्य केसच खराब करायचे ह्याला यार कुठे आहे? निघ आता, निघ. माझ्या नावाचं. निकाल ठीक आहे झालंय ना केसच खराब करायचे आफ्टर दॅट मस्त आम्ही लंच केला. मिसळ आणि पावचा बेद होता सगळ्यांसोबत. हा बघा झोपलाय. घरात माझ्या आलाय. ठीक आहे, माझा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड. निकल घर से मेरा घर नाही आहे, मेरा है चुप रह मेरा घर आहे. आंटी से पूछ ए कोणाचं घर आहे मम्मी? पोरांचं असतं कोणाचं घर आहे? नाही निघाय तू चल पोरांचं. बाहर जा पोरी पराया असतात गाईज. जर घरातली कोणती पण पोरगी हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही रिलेट करू शकता या गोष्टीला. सपोर्ट करा क्या क्या? ₹1 दान पेटीमध्ये टाका हा. स्कॅनर तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसणार मराठी बघा ह्याची, मराठी. आम्हाला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब ₹1 करा. सगळ्यांना पाठवा. नंतर इव्हनिंगला हे लोक निघाले घरी. नाश्ता, जेवण आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर आराम करून सगळं ह्या लोकांना सी ऑफ करायला आम्ही गेलो. कसं वाटलं? बाई अवतार नाही माझा अवतार कोणता चांगला आहे? कसं वाटलं? कलरफुल एकदम भारी आज डे सार्थकी लागलाय डे सार्थकी. होळी होळी वाटते, कोणता तरी फेस्टिवल वाटतोय. ऑफिस अटेंड केलं. ऑफिस अटेंड केल्यानंतर घरी आली कामं केली. घरी येऊन कामं केल्यानंतर इव्हेंटला गेली. नाचलोय आम्ही 4-5 तास सलग नाचलोय फक्त आम्ही. आणि घरी येऊन जेवण झालं बस. आणि आता फायनली ते दोघं पण गेलेत. हां थोडं आता घाण वाटते ते लोक गेले तर, पण ओके. सो येस, आता फायनली झोप. टेक नंबर 5. माझी मध्येच इंग्लिश निघून जाते, मध्येच मराठी पण येते, त्यात मध्येच हिंदी मिक्स होते. हे सगळं कन्फ्युजन आहे कारण क्राऊडच तसा आहे माझ्या अराउंड. आणि जर व्लॉगमध्ये जास्त माझं मिक्सिंग होत असेल लँग्वेजमध्ये तर प्लीज सो सॉरी फॉर दॅट, समजून घ्या थोडं मला. हो, ऑनेस्ट रिव्ह्यू अबाउट द इव्हेंट वॉज फॅब. ॲक्च्युली स्टार्टिंगला आम्हाला थोडं बोर झालं कारण गाणीमध्ये आम्हाला एवढं वाईब येत नव्हते फुल. म्हणजे ते लोक क्लबिंगवाले गाणी स्टार्टिंगला प्ले करत होते. आम्ही समथिंग गेलेलो 10-10:30 वाजता, 10:30-11पर्यंत आम्ही तिथे गेलेलो. आणि इव्हेंट स्टार्ट झालेला ॲक्च्युली सकाळी 9 तर आम्ही बोललो एवढं लवकर जाऊन काय, कोण आले नव्हतं जास्त. आणि हे दोघंच आलेले फक्त, आयुष आणि निक्की. तर बाकी सगळ्यांसाठी आम्ही थांबलेलो. बाकी सगळे हळूहळू आले. 10:30पर्यंत सगळे आले तर आम्ही डायरेक्ट इव्हेंटला गेलो तिथे. आणि इव्हेंट वॉज प्लॅन्ड नव्हता. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की मला एक तरी इव्हेंट अटेंड करायचा आहे फॉर होली, कारण मला एक्सपिरियन्स करायचा होता इव्हेंटवाला पार्ट पण. ॲक्च्युली हा प्लॅन खूप अचानक भयानक होता कारण दुसऱ्या लोकांसोबत माझा प्लॅन थोडा चालू होता. ऑन अँड ऑफ असं चालू होतं ते. हो नाही मध्ये सगळ्यांचं होतं. सो आणि दादाला पण इव्हेंट एक्सपिरियन्स करायचा होता. ॲक्च्युली आमच्या कझन्सचा प्लॅन्स चालू होता पण सगळ्यांचे वेगवेगळे प्लॅन्स होते. तर आम्ही आमचा प्लॅन केला. सगळे एका रात्रीमध्ये प्लॅन झाला आहे हा. ॲक्च्युली एका रात्रीमध्ये प्लॅन झाला. नेक्स्ट डे तिकीट बुकिंग्स झाले आणि मग 3rd डेला आम्ही इव्हेंटमध्ये होतो. आणि इव्हेंट ॲक्च्युली थोड्या पार्टनंतर आम्हाला खूप चांगला वाटला कारण सॉंग्स खूप चांगले वाजत होते तेव्हा. मीन्स ती एक वाईब होती करणं. मीन्स क्लबिंगवाली गाणं वेगळे असतात, इव्हेंटवाले गाणं वेगळं असतात. तो डिफरन्स त्याच्यात दिसत होता. एक प्रो टिप आहे तुम्हाला, जर तुम्ही इव्हेंट्स अँड ऑल गोष्टी तुम्ही लोक प्लॅन करताय ना
तर प्लीज प्लॅन इट विथ युअर कोर वन्स. असे लोक ज्यांच्यासोबत तुम्ही कुठेही जा मजाच कराल. इवन दो बोरिंग प्लेसमध्ये जा तुम्ही मजाच कराल. अशा लोकांसोबत जा, म्हणजे खूप मजा येईल तुम्हाला. त्या प्लेसची वाईब पूर्ण पैसा वसूल होता हा इव्हेंट ॲक्च्युली आमच्यासाठी. का तर आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स होते. ते फ्रेंड्स ज्यांच्यासोबत आम्ही लहानपणापासून वाढलो आहे, जे आमच्या क्लासमेट्स होते, जे आमचे बेंच पार्टनर्स होते, त्यांच्यासोबत ॲक्च्युली हा इव्हेंट आम्ही एन्जॉय केला. विच वॉज टोटली म्हणजे अनएक्सपेक्टेड होते हे गोष्ट, की असं आम्ही करणार आहोत. सो ती गोष्ट झाली. ऑलवेज एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. दिस इज वॉट आय लर्न्ड फ्रॉम पास्ट फ्यू मंथ्स. सो काही एक्सपिरियन्स असतात असे. सो हा एक इव्हेंट होता जो खूप मला आवडला. इव्हेंट ऑर्गनायझेशन चांगलं होतं, बट कलर्स थोडे मध्येच, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा कलर्सच नव्हते तिथे. अक्षरशः सगळे स्टॉल्स रिकामे होते. मग नंतर त्या लोकांनी एक गोणी पूर्ण कलर आणली आणि ती 5 मिनटात खपलेली, म्हणजे ती 5 मिनटात संपून गेली गोणी. तर ती एक गोष्ट होती. आणि ऑर्गनायझेशन तर फॅब होतं, तुम्ही बघितलंच असेल. ते सगळं पडदेवाला थिंग्स वॉज गुड. आणि रेन शॉवर, रेन डान्स पण होता. परत तिथे खायचे स्टॉल्स पण होते. आणि आम्ही तर जास्त करून नाचलो रेन डान्समध्ये, पण जास्त नाचलो नाही, पण थोडं रेन डान्समध्ये होतो. आणि मग नंतर सगळे आमचे लोक आल्यावर मग फक्त आम्ही डान्स करत होतो. म्हणजे एक तो स्पेस भेटला आम्हाला की सगळ्या डेली रुटीनमधून एक वेगळा दिवस. आय होप तुम्हाला अजून काही डाऊट नसतील इव्हेंटच्या रिलेटेड तरी, कारण जेवढं होऊ शकतं तेवढं मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. आणि सो सॉरी फॉर दॅट. असे मला वेगळे व्हिडिओज करून टाकायला लागतात, कारण त्या दिवशी मी खरंच खूप टायर्ड झालेली. माझ्या डोळ्यांवरून कळत असेल त्या व्हिडिओजमध्ये, जिथे मी आणि आयुष बोलत बसलेलो. माझे डोळे अक्षरशः लाल झालेले आणि मला खूप झोप येत होती. मला फक्त असं वाटत होतं की मला फक्त माझा बेड पाहिजे आणि मी बस, अजून काही नको. मला माझी झोप खूप प्यारी आहे, खूप प्यारी आहे. आणि ती गोष्ट त्या दिवशी मी सॅक्रिफाईस केलेली. मीन्स लिटरली मी एक माझी झोप पूर्ण डिस्टर्ब केल्यानंतर मी सगळ्या गोष्टी माझ्या करत होती. कारण ऑफिस शिफ्टनंतर, घरातलं काम केल्यानंतर, इव्हेंट अटेंड केल्यानंतर एवढं सगळं म्हणजे आफ्टर अ टाईम हेवी होऊन जातं ह्युमन बॉडीला. तसंच मला झालेलं थोडं, म्हणून मी जास्त शूट पण नाही करू शकले. मी त्या स्पेसमध्ये पण होतो की शूट करण्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या वाईबमध्ये होतो. तर मध्ये जे क्लिप काढलेत ते आम्ही खूप कमी क्लिप्स काढले आणि खूप कमी टाईममध्ये, म्हणजे कोणाला जर आठवण येत असेल तेव्हा कोणतरी शूट करत होतं, ही गोष्ट होत होती. तर दॅट्स द वाईब. म्हणजे असं, म्हणजे आम्ही विसरून गेलेलो आमचे मोबाईल्स आमच्याकडे आहेत, ही गोष्ट. आय ट्राय टू कवर नेक्स्ट टाईम की मी जास्त अटेंटिव्ह राहीन व्हिडिओजमध्ये. तरी नीटपणे प्रॉपर व्लॉग शूट करेन रॅदर दॅन शूटिंग अ सेपरेट व्हिडिओ लाईक दिस. असा सेपरेट व्हिडिओ शूट करण्यापेक्षा तरी मी त्या व्लॉगमध्येच जास्त बोलण्याचा प्रयत्न करेन. आणि इव्हेंट खूप चांगला होता. इव्हेंट होता नक्षत्र लॉन रंग दे बसंती इव्हेंट. पैसा वसूल होता, आमच्यासाठी तरी पैसा वसूल होता. येस. सो गाईज, हा व्लॉग होता होळीचा. ॲक्च्युली पार्ट 2 पण येणार आहे. सो वेट अँड वॉच. आणि लवकर टाकायचं ट्राय करेन, कारण मला एडिटिंगसाठी जास्त टाईम नाही भेटत आहे, त्याच्यामुळे जास्त टाईम निघत चालला आहे. बट होळी खूप चांगली गेली आमची. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा. सो जेव्हा मी ब्लॉग टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. अँड थँक्स अ लॉट फॉर द सपोर्ट अँड कीप गोईंग ऑन टू बी रेटेड. हॅपी होली. बाय. लाईक, शेअर, प्यार से पानी का सब्सक्राइब करें.